इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन इटसेल्फ इज अ ह्यूज डिझास्टर इन इंडिया. भारताचा अमुक पोर्शन, पीओके मधला पोर्शन तो पाकिस्तानला दाखवण्यात आलेला आहे, किंवा चीनने जम्मू काश्मीर मधल्या लडाखमधल्या एखाद्या टेरिटरीवर क्लेम टाकलेला आहे. असं डिरेग्युलेशन या वर्षीच्या इकॉनॉमिक सर्व्हेची जी आहे ती मेन थीम होती. 2014 पासून आपण जी काही सुरुवात केलेली आहे की कायद्यांचा किचकटपणा कमी केला पाहिजे, स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आले पाहिजे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आले पाहिजे. तर ते मंद गतीने का होईना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांना एक जबाबदारी दिली. नोकरशाहीची जी अमेरिकेमध्ये जुलुमशाही सुरू आहे त्या जुलुमशाहीवर पूर्णपणे अंकुश आणणार म्हणून, जे 30% जे अतिरिक्त आपल्याकडे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये कपात करण्यात यावी म्हणून. डॉज क्रिप्टोकरन्सी आणि मीम कॉइन म्हणून याची सुरुवात झाली होती. मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेडिंग सुद्धा होत होती. आणि आत्ता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांना एक जबाबदारी दिली, ती म्हणजे अमेरिकन सरकारची कार्यक्षमता वाढवण्याची. तर इलॉन मस्क हे टेक्नोसॅवी पर्सन आहेत. त्यांनी डॉज करन्सी मीम कॉइनचं नाव एका नवीन डिपार्टमेंटला दिलं आणि त्यांनी सांगितलं की वी आर फाउंडिंग अ डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी. आता या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीचं काम काय असणार होतं, यांना मॅन्डेट काय दिला होता ह्यांनी, की जे काही अवाजवी खर्च होतो अमेरिकन सरकारचा तो कसा कमी करायचा याच्यावर तुम्ही आम्हाला उपाय सुचवा. अमेरिकन सरकारचा जो काही साईज वाढलेला आहे, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली आहे, ती कर्मचाऱ्यांची भरती जी आहे ती थांबवता येईल का, त्यामध्ये कपात करता येईल का, हे आम्हाला सुचवा म्हणून सांगितलं होतं त्यांनी. बेसिकली डॉज जे आहे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी ही एक ॲडवायझरी बॉडी आहे. तसंच अमेरिकन सरकारने जे काही कॉन्ट्रॅक्ट देऊ केलेले आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून अमेरिकन सरकारचा असा मानस होता की आपण काही पैसे वाचवू सरकारी तिजोरीमधले, आणि तो वाचवलेला पैसा मग पुन्हा लोक कल्याणकारी कार्यक्रमांसाठी आपण खर्च करू, असं त्यांचं नियोजन होतं. तर हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यातले काही कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करता येतील का, असं त्यांच्या मनामध्ये होतं. आणि इलॉन मस्कने डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश जो आहे तो खूप मनावर लावून घेतलेला आहे आणि त्यांनी रिकमेंडेशन्स जे आहे ते सजेस्ट करायला सुरुवात केलेली आहे. त्यानुसार अमेरिकन सरकारमध्ये जी कर्मचाऱ्यांची भरती आहे ती काहीशी आता मंदावलेली आहे. जे काही कॉन्ट्रॅक्ट होते त्या बऱ्याचशा कॉन्ट्रॅक्टमधून काही निष्पन्न होणार नव्हतं, ते कॉन्ट्रॅक्ट देखील कॅन्सल करण्यात आलेले आहेत. आणि इलॉन मस्क यांनी थेट जाहीरच करून टाकलं होतं की मी डॉजच्या माध्यमातून नोकरशाहीची जी अमेरिकेमध्ये जुलुमशाही सुरू आहे त्या जुलुमशाहीवर पूर्णपणे अंकुश आणणार म्हणून. आय विल एंड द टायरनी ऑफ द ब्युरोक्रेसी इन अमेरिका. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी किंवा इलॉन मस्क यांनी हे जे काही डिक्लेरेशन दिलेलं आहे ही काही नवीन गोष्ट नाही आहे. साधारण 1980-85 पासूनच जगभरामध्ये न्यू पब्लिक मॅनेजमेंट नावाची एक नवीन चळवळ सुरू झाली होती आणि त्या चळवळीमध्ये त्यांचा मेन पॉईंटच हा होता, क्रक्सच हा होता की जसं जसं सरकारची साईज वाढत जात असती तशी तशी सरकारची एफिशियन्सी कमी होत जात असते आणि लोकांना त्याचा त्रास होत असतो. यू नीड अ मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स. म्हणजे तुमच्या सरकारचा जो साईज आहे तो कमीत कमी असला पाहिजे आणि सरकारची कार्यक्षमता जास्त असली पाहिजे, सुशासन मोठं असलं पाहिजे, शासनाचा साईज जो आहे तो कमी असला पाहिजे. व्हाट हैपन्स अदरवाइज इज कि यू बिकम अ फैट गवर्नमेंट. फैट मतलब मोटा गवर्नमेंट, जिसमें डिपार्टमेंट बहुत ज़्यादा है, जिसमें मिनिस्ट्रीज बहुत ज़्यादा है और जिसमें कर्मचारियों की संख्या बहुत ज़्यादा है. बट व्हाट वी नीड इज फैट गवर्नमेंट. फैट FAT, फास्टर, अकाउंटेबल अँड ट्रान्सपरंट गव्हर्नमेंट. तर असं यांचं म्हणणं होतं. तर 1990 पासून आपण बघतो की अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये वगैरे रेगनाइट अमेरिका आणि थॅचराइट UK ही जी चळवळ सुरू झाली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये कपात झाली होती आणि जे कॉन्ट्रॅक्ट वगैरे होते, कॉन्ट्रॅक्च्युअलायझेशन मोठ्या प्रमाणामध्ये प्रमोट करणं होतं की जे काही एसेन्शियल सर्व्हिसेस आहे ज्या आजपर्यंत तुम्हाला सरकारच्या माध्यमातूनच मिळत होत्या त्या सर्व सरकारी सेवा ज्या आहेत त्या आता कॉन्ट्रॅक्टच्या बेसिसवर प्रायव्हेट प्लेयर्सला द्यायला सुरुवात झाली होती. आणि त्यातून अमेरिकन सरकारचा किंवा इंग्लंड सरकारचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा वाचला होता आणि लोकांचं राहणीमान सुधारलं होतं, कारण डेव्हलपमेंटल वर्कवर तो पैसा खर्चीला जाऊ लागला होता. बरं, हे फक्त अमेरिकेमध्ये झालेलं नाही आहे किंवा इंग्लंडमध्ये झालेलं नाही आहे. भारतामध्ये सुद्धा 5व्या वेतन आयोगाने 1995-96 मध्ये सांगितलं होतं की भारत सरकारची जी एम्प्लॉई साईज आहे ती खूप जास्त आहे आणि यांच्यावर जो होणारा अवाजवी खर्च आहे तो कमी करता आला पाहिजे, की जेणेकरून विकास कामांसाठी आपल्याला काहीतरी पैसा शिल्लक राहील. तर त्यावेळेस 1995-96 मध्ये यांनी रिकमेंड केलं होतं की जे 30% जे अतिरिक्त आपल्याकडे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये कपात करण्यात यावी म्हणून. आता 30% कर्मचाऱ्यांची, सरकारी कर्मचाऱ्यांची जर तुम्ही कपात कराल तर सगळीकडे जनक्षोभ होईल. त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कर्मचाऱ्यांची कपात तर केली नव्हती, मात्र नवीन जी होणारी भरती आहे त्यावर काहीशे निर्बंध आणायला सुरुवात केली होती. आणि आपण बघतो की 1995-96 पासून मोठ्या प्रमाणामध्ये जे अगोदर ज्या भरती वगैरे निघायची, हजारोच्या संख्येने वॅकन्सीज वगैरे निघायच्या, त्यामध्ये कपात करत करत हळूहळू असं व्हायला लागलं की 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये साधारण एकच भरती येते. तर हे 1995 पासून सुरू झालेला फिनॉमिना आहे जो 2014 पासून आजपर्यंत देखील कंटिन्यू आहे. मात्र 2014 मध्ये मोदीजी पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आय विल ब्रिंग मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स. हा त्यांनी एक इलेक्शनचा प्लॅन सुद्धा बनवला होता. याच्या माध्यमातून त्यांनी मतं सुद्धा मिळवली होती आणि सांगितलं होतं की मी सुशासनामध्ये विश्वास करतो, मी शासनाचा साईज वाढवण्यामध्ये विश्वास करत नाही. बरं, 2000 अगोदर
काय परिस्थिती भारतामध्ये की जवळजवळ आजही 2014च्या अगोदरची जी परिस्थिती होती ती या प्रकारची होती की भारतामध्ये जवळजवळ 49 लाख सरकारी कर्मचारी होते, केंद्र सरकारचे. फक्त राज्य सरकारचे ते इतर वेगळे आहेच. त्यातही 67 लाख जे आहे ते पेन्शनर्स होते आणि या दोघांचा जो खर्च आहे तो भारत सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडत होता. तर आता राजस्थानमध्ये मागच्या वर्षी 2 वर्ष अगोदर त्यांनी अनाऊन्स केलं होतं की आम्ही न्यू पेन्शन स्कीम जी आहे केंद्र सरकारची त्याच्याऐवजी ओल्ड पेन्शन स्कीम आम्ही लागू करू म्हणून. तर ओल्ड पेन्शन स्कीम जेव्हा राजस्थान सरकारने लागू करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावर टीका होत होती आणि सांगण्यात येत होतं की एकूण राजस्थान सरकारचा महसूल जो आहे त्याचा 60% जो पैसा आहे तो फक्त आणि फक्त राजस्थानच्या लोकसंख्येच्या 2% जे कर्मचारी आहे, सरकारी कर्मचारी, त्यांच्यावर खर्च करण्यात येणार होता. म्हणजे 60% पैसा तुम्ही फक्त आणि फक्त 2% लोकांवर खर्च कराल तर इतर लोकांचं काय होईल. तर हे जे काही इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स आहे याच्यावर तोडगा काढायचा म्हणून मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्सचा जो सोल्युशन आहे तो खूप पॉप्युलर व्हायला लागला होता. तर 2014ला जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री झाले होते तेव्हा त्यांनी फॉर्मली तर सांगितलं नव्हतं की कर्मचाऱ्यांची कपात वगैरे होईल म्हणून, बट त्यांनी सांगितलं होतं इनफॉर्मली की आय विल ब्रिंग एफिशियन्सी. तर सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशनने 2006ला 7ला वगैरे सांगून ठेवलं होतं. 2008 पर्यंत त्यांचे रिपोर्ट्स वगैरे ते बाहेर आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये जे काही वेगळ्या वेगळ्या मिनिस्ट्रीज आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, त्यांची संख्या 60 आणि 70च्या दरम्यान पोहोचलेली आहे. तर यांची संख्या तुम्ही कमी केली पाहिजे. देअर शुड बी 10 सुपर मिनिस्ट्रीज आणि त्यांच्या माध्यमातून जे इतर डिपार्टमेंटल वर्क्स वगैरे आहे ते एक्झिक्यूट केले गेले पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर डिपार्टमेंट ऑफ एनिमल हजबेंड्री आणि मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर हे एकच काम करतात. आता डिपार्टमेंट ऑफ एनिमल हजबेंड्रीकडे जर पशुसंवर्धनाचं काम असेल तर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर सुद्धा तेच काम करतायत. पण ह्यातून काय होतं की 2 वेगळ्या वेगळ्या संस्था निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एकच कार्यक्रम राबवला जातोय. तर पैशाची नासाडी होते, मात्र कोऑर्डिनेशनचा सुद्धा प्रॉब्लेम होतोय. कारण एक मिनिस्ट्री एक कार्यक्रम राबवते, दुसरी मिनिस्ट्री दुसरा कार्यक्रम राबवते. तर यासारख्या ज्या कोऑर्डिनेशनचा प्रॉब्लेम आहे त्या सुद्धा कमी करता येतील आणि आपण मॅक्झिमम गव्हर्नन्सकडे जाऊ अशी ती आशा व्यक्त करण्यात येत होती. भारत सरकारमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या एवढी जास्त असून सुद्धा जे पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरीमध्ये इनएफिशियन्सीज आहे, अकार्यक्षमता आहे, त्यामुळे दरवर्षी जीडीपीचा 3% पैसा जो आहे तो लॉसमध्ये जातोय असं ते वेगळ्या वेगळ्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनने काही सर्वे वगैरे केले होते. त्यांचा निष्कर्ष असा आहे. तर जनरल स्टडीज GS पेपर 3 मध्ये जर आपण अभ्यास केला असेल डिझास्टर मॅनेजमेंटचा वगैरे तर त्यामध्ये ते 2.5% दरवर्षी येणाऱ्या आपत्तीमुळे आपल्या जीडीपीचं नुकसान होतं असं ते वारंवार सांगण्यात येत होतं. तो आपण फॅक्ट पाठ केलेला असतो कुठेतरी आन्सरच्या इंट्रोडक्शन किंवा कन्क्लुजनमध्ये वगैरे लिहायला. तर इंडियन ॲडमिनिस्ट्रेशनची इनएफिशियन्सी जी आहे त्याच्यामुळे दरवर्षी जीडीपीचा 3% आपल्याला लॉस होतोय. म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन टू पुट इन अ सटल वे, म्हणजे जोकिंगली यू कॅन से की इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन इटसेल्फ इज अ ह्यूज डिझास्टर इन इंडिया. सो मुव्हिंग टू मेन पॉईंट, तर हे खूप खर्चिक आहे. यामध्ये प्रोसेस जी आहे ती खूप कॉम्प्लिकेटेड आहे. सरकारची साईज वाढलेली आहे, सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या जी वाढलेली आहे, मात्र एफिशियन्सी नाही आहे. तर ह्यावर 2014ला मोदीजींनी सांगितलं होतं की आय विल ब्रिंग मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्झिमम गव्हर्नन्स. तर 2014ला जे पूर्व RBIचे गव्हर्नर होते विमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली एक्सपेंडिचर मॅनेजमेंट कमिशन नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली होती आणि त्यांच्याकडे काही मॅन्डेट दिला होता की सरकारी खर्च कसा कमी करता येईल याच्यावर तुम्ही आम्हाला उपाय सुचवा म्हणून. तर त्यांनी उपाय सुचवला होता. त्यामध्ये एक प्रमुख जे रिकमेंडेशन त्यांनी सांगितलं होतं त्यांनी हेच सांगितलं होतं की वी नीड टू रिऑर्गनाइज द गव्हर्नमेंट. जे गव्हर्नमेंटचं पूर्ण संरचना आहे, जी ढाचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी बदलाव करावे लागणार आहेत आणि अतिरिक्त जो आपला खर्च होतोय, ज्या काही संस्था अस्तित्वामध्ये आहे मात्र त्यांचं काही फारसं काम आता उरलेलं नाही आहे, त्या सर्व संस्था बंद करण्यात यावा किंवा इतर संस्थांमध्ये त्या मर्ज करण्यात यावं असं त्यांनी 2014 मध्येच रिकमेंडेशन करून ठेवलं होतं. मात्र या सर्व प्रोसेसला जो वेग मिळाला तो 2017 पासून मिळायला सुरुवात झाली. रतन वाटाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती आणि त्यांना सांगितलं होतं की भारत सरकारचा हा जो काही साईज वाढलेला आहे, ॲक्युमुलेटेड जो फॅट आहे तो फॅट आपण कसा कमी करावा म्हणून. तर रतन वाटाल यांनी अभ्यासाअंती एक निष्कर्ष काढला. त्यांनी सांगितलं की भारत सरकारच्या ज्या टोटल ऑटोनॉमस बॉडीज आहे 679च्या जवळपास आहे आणि यातल्या 1/3 ज्या बॉडीज आहे, 1/3 बॉडीज त्या सर्व रिडंडंट झालेल्या आहे, म्हणजे त्यांचा काहीही उपयोग आता राहिलेला नाही आहे. त्याच अनुषंगाने भारत सरकारने ती रिकमेंडेशन्स जे आहे खूप मनावर लावून घेतली आणि 2018 पासून या ज्या काही ऑटोनॉमस बॉडीज वगैरे आहे यांचं मर्जर, डिझोल्युशन कायमच्या बंद करून टाकायच्या, त्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांची कपात वगैरे करायची, या सगळ्या रिकमेंडेशन्स लागू करायला सुरुवात केलेली आहे. 2018 मध्ये राष्ट्रीय आरोग्य निधी आणि जनसंख्या स्थिरता कोष हे रद्द करण्यात आले होते, कारण ह्या संस्थांच्या मार्फत जी कामं राबवली जात होती ती अगोदरच मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर राबवत होती. 2020 मध्ये ऑल इंडिया हँडलूम बोर्ड अँड ऑल इंडिया हँडीक्राफ्ट बोर्ड ह्या संस्था बंद करण्यात आल्या होत्या. 2022 मध्ये टॅरिफ कमिशन नावाची एक संस्था जी की 1951 पासून अस्तित्वामध्ये होती ती रद्द करण्यात आली होती, ती बंद करण्यात आली होती. आता टॅरिफ कमिशन 1951ला कशासाठी स्थापन करण्यात आलं होतं की भारतामध्ये बाहेरून येणारा जो काही माल आहे त्याची कधी कधी डम्पिंग होत असते मोठ्या प्रमाणामध्ये, आणि डम्पिंग झाली की भारतामध्ये उत्पादन होणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्यांचं मूल्य पडत जात असतं. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सामानाची आयात झाली की भारतीय वस्तूंची किंमत कमी होत होती. त्यामुळे सोशलिस्ट एरामध्ये 1950 पासून 1991 पर्यंत या टॅरिफ कमिशन नावाची जी संस्था आहे तिचं रिलेव्हन्स होतं,
का? तर भारतीय कन्झ्युमर्सचं आणि भारतीय प्रोड्युसर्स जे आहेत त्यांचं इंटरेस्ट राखण्यात यावं, त्यांचं इंटरेस्ट प्रोटेक्ट झालं पाहिजे म्हणून. मात्र 1991 नंतर टॅरिफ कमिशनचं काम काही फारसं उरलेलं नव्हतं, कारण आपण जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या दौरमध्ये आपण एंटर केलं होतं. तर हे जे काही टॅरिफ वगैरे रिकमेंड करण्याचं काम होतं, आयात शुल्क वगैरे लावण्याचं काम होतं, ते टॅरिफ कमिशन पासून काढण्यात आलं होतं आणि फायनान्स मिनिस्ट्री आणि कॉमर्स मिनिस्ट्रीकडे देण्यात आलं होतं. मात्र 2020-22 पर्यंत सुद्धा टॅरिफ कमिशन लोकनायक बिल्डिंगमध्ये 2 फ्लोर यांनी ऑक्युपाय केले होते आणि त्यामध्ये 100च्या वर अधिकाऱ्यांची संख्या होती. आता तसं फारसं टॅरिफच्या संबंधित त्यांच्याकडून काही काम वगैरे केलं जात नव्हतं किंवा तिथल्या कर्मचारी त्यांनाच माहीत नव्हतं की आपण टॅरिफ कमिशनमध्ये काम करतोय, तर नेमकं टॅरिफच्या संबंधित आपण काय काम करतोय म्हणून. तर रतन वाटाल यांनी रिकमेंड केलं होतं की ही जी संस्था आहे ती पूर्णपणे बंद करण्यात यावी म्हणून आणि तिथले जे कर्मचारी आहेत त्यांची कपात करून ते इतर ऑर्गनायझेशन्समध्ये, इतर मिनिस्ट्रीमध्ये वगैरे टाकण्यात यावी म्हणून. तर आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये हे जे केंद्र सरकारच्या लेवलला जे आहे आणि अलीकडे काही राज्य सरकारांनी सुद्धा मनावर घेतलेलं आहे ते रिऑर्गनायझेशन, पण याचा जो इम्पेटस आहे, याचा जो मुव्हिंग फोर्स आहे तो केंद्र सरकारपासून सुरू झालेला आहे. मोठमोठ्या संस्था त्यांचं मर्जर करायचं, त्यांचं डिझोल्युशन करायचं, त्यातल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करायची आणि इतर संस्थांमध्ये वगैरे टाकायचं, हे मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे सुरू आहे. आता हे झालं स्ट्रक्चरल चेंजेस बद्दल. जे काही मूलभूत संरचना आहे भारत सरकारची त्याच्यामध्ये काही मोठाले बदल आपल्याला बघायला मिळतात. त्यांची फारशी जरी चर्चा होत नसली तरी हे बदल मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत आणि आपल्यावर त्याचा इम्पॅक्ट पडताना आपण बघतोय. तर स्ट्रक्चरल चेंजेस आहेत, त्याच्यासोबतच इट शुड बी अकंपनीड बाय सम प्रोसेस चेंजेस. म्हणजे जी प्रक्रिया आहे लोकांपर्यंत सेवा पोहोचवण्याची किंवा ॲडमिनिस्ट्रेशन लेवलला, मिनिस्ट्रीच्या लेवलला जे काही प्रोसेसेस फॉलो केले जातात एखादं काम पार पाडण्यासाठी, त्या प्रोसेसमध्ये सुद्धा काही रिफॉर्म्स आणले गेले पाहिजे. याच्यासाठी भारत सरकार आता कार्यरत आहे. तर हे जे प्रोसिजरल चेंजेस आहेत त्याच्यामध्ये 4 प्रकार येतात की एक, चेंज द लॉ, चेंज द रेग्युलेशन, ॲड पीपल अँड सबस्ट्रॅक्ट पीपल. म्हणजे कायदा बदला, त्याच्या खाली येणारे जे नियम आहेत ते बदला, काही लोक जिथं गरजेची आहे तिथं अधिकची भरती करा आणि जिथं लोक अधिकचे झालेले आहे अगोदर मात्र त्यांची गरज नाही आहे त्या लोकांची संख्या कमी करा. तर संजीव सन्याल जे की आर्थिक सल्लागार समितीमध्ये होते प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, ते याला नट अँड बोल्ट रिफॉर्म म्हणतात. नट अँड बोल्ट रिफॉर्म म्हणजे काय? तुम्हाला पूर्ण मशिनरी रिप्लेस करायची गरज नाही आहे, यू जस्ट नीड टू लूजन सम बोल्ट अँड टाईटन सम नट्स. म्हणजे नट्स आणि बोल्ट त्यांना थोडंसं लूज करा कुठेतरी आणि टाईट करा की जेणेकरून तुमची मशीन जी आहे, प्रशासकीय व्यवस्था जी आहे ते सुरळीतपणे चालू राहील. तर याच्या माध्यमातून जे प्रोसेस सिम्प्लिफिकेशन वगैरे केले गेलेलं आहे नट अँड बोल्ट रिफॉर्मच्या माध्यमातून, आपण बघतो की 2021 मध्ये जे ड्रोनचे कायदे बदलण्यात आले होते. ड्रोन्स तुम्हाला जर घ्यायचं असेल, तुम्हाला सर्टिफिकेशन वगैरे पाहिजे असेल उडवण्याचं, तर त्याच्यासाठी वेगळे वेगळे 25 प्रकारचे फॉर्म होते आणि 74 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या फीज होत्या. तर भारत सरकारने हे जे ड्रोनसाठी लागणारे 25 प्रकारचे फॉर्म्स होते त्या फॉर्मची संख्या कमी करून 5 वर आणलेली आहे आणि 74 प्रकारच्या जे वेगवेगळ्या फीज आहे त्यांची संख्या सुद्धा 4-5च्या दरम्यान आणलेली आहे. तर आपण बघतो की 2021 पासून ड्रोन इंडस्ट्रीला मोठी चालना मिळालेली आहे भारतामध्ये आणि गावोगावीपर्यंत आता ड्रोन पोहोचलेलं बघतोय आपण. जिओस्पेशल मॅपिंग आणि कार्टोग्राफी म्हणजे नकाशा बनवण्याचं काम आणि ते वितरित करण्याचं वगैरे जे काम असायचं ते सर्वे ऑफ इंडियाकडे असायचं. कारण भारतामधले जे काही लँडचे डिस्प्यूट्स आहे, बॉर्डर डिस्प्यूट्स आहे शेजारी राष्ट्रांसोबत, तर त्यांच्यावर खाजगी क्षेत्रामधून नकाशे काढण्यात येत नव्हते. कारण जसं आपण कधी कधी बघतो की चर्चेमध्ये असतं, न्यूजमध्ये वगैरे येत असतं की भारताचा अमुक पोर्शन, POK मधला पोर्शन तो पाकिस्तानला दाखवण्यात आलेला आहे किंवा चीनने जम्मू काश्मीरमधल्या, लडाखमधल्या एखाद्या टेरिटरीवर क्लेम टाकलेला आहे की हा आमचा प्रदेश आहे म्हणून आणि नकाशांच्या माध्यमातून तो सुद्धा चीनचा प्रदेश दाखवण्यात येत होता. तर हे सगळं सेन्सिटिव्ह मॅटर आहे, बॉर्डरशी रिलेटेड आहे आणि त्यामुळे सर्वे ऑफ इंडियाकडे जबाबदारी होती आणि त्यांची एकाधिकारशाही होती की तेच एक प्रकारे हे नक्षे बनवतील म्हणून. मात्र भारत सरकारने जी प्रोसेस आहे त्यामध्ये सिम्प्लिफाय केलेली आहे आणि थोडंसं उदारीकरण केलेलं आहे. तर आता हे जे नकाशे बनवण्याचं काम जे आहे ते खाजगी क्षेत्रांकडे सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि यू कॅन फ्रीली प्रोड्यूस अँड डिस्ट्रीब्यूट द मॅप्स. प्रोसेस सिम्प्लिफिकेशनचा अजून एक उत्तम नमुना म्हणजे भारतामध्ये जे काही फूड लेबलिंगचे स्टँडर्ड्स होते, म्हणजे तुम्ही एखादं फास्ट फूडचं वगैरे पॅकेट वगैरे घेत असता किंवा रेडी टू ईट फूडचं पॅकेट वगैरे घेत असता, त्यावर लेबलिंग केलेलं असतं. तर हे लेबलिंगचे जे नियम आहेत ते वर्षातून 3 ते 4 वेळा बदलले जायचे आणि मग त्यांना जे प्रोड्युसर आहे, जे पॅकेट वगैरे मॅन्युफॅक्चर करतात, त्यांना ते वर्षातून 3 ते 4 वेळा बदलायला लागायचं. तर हे भारत सरकारच्या लक्षामध्ये आलं आणि त्यांना कळालं की याच्यामुळे कुठेतरी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण होत आहेत म्हणून. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री जर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो करवायची असेल, याची वाढ करवायची असेल, तर वी नीड टू सिम्प्लिफाय द प्रोसेस. म्हणून त्यांनी 1 जुलै दरवर्षी ही तारीख फिक्स केलेली आहे की तुम्हाला जे काही नियम बदलायचे आहेत फूड प्रोसेसिंग स्टँडर्ड्सचे, लेबलिंग स्टँडर्ड्सचे, ते फक्त आणि फक्त 1 जुलैलाच ते फक्त आणि फक्त 1 जुलैलाच येते म्हणून. तर जे काही अगोदर इन्फॉर्मेशन अवेलेबिलिटी येत नव्हती, इन्फॉर्मेशनची डिस्क्रिपन्सी होती आणि त्यामुळे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या लेबलिंगचे स्टँडर्ड्स वगैरे वेळोवेळी बदलण्यात येत होते. त्यामुळे सप्लाय चेनमध्ये प्रॉब्लेम्स वगैरे निर्माण होत होते. तर ते सप्लाय चेनचे प्रॉब्लेम्स आता बऱ्या प्रमाणामध्ये कमी झालेले आहे कारण
कारण देअर इज इन्फॉर्मेशनची सिमेट्री. आता इन्फॉर्मेशन जी आहे ते तुम्हाला माहिती आहे की फूड लेबलिंग कधी बदलण्यात येणार आहे, तर 1 जुलैलाच बदलण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही वर्षभरासाठी तुम्ही निर्मिती करू शकता लेबलिंगची, तुम्ही वर्षभरासाठी फूड स्टॉकची वगैरे निर्मिती करू शकता. सो इट हॅज ब्रॉट सम काइंड ऑफ इकॉनॉमी ऑफ स्केल इन इंडियन फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आणि प्रोसिजरल रिफॉर्म्स हे एक रनिंग थीम आहे, कंटिन्युअसली रनिंग थीम आहे, एक्झामसाठी पण आपल्याला महत्त्वाचे आहे. आणि इकॉनॉमिक सर्वेने 2024-25चा जो इकॉनॉमिक सर्वे होता त्याने सुद्धा याच्यावर बोट ठेवलेला आहे. त्यांनी इकॉनॉमिक सर्वेने सांगितलं आहे की व्हॉट इंडिया नीड्स इन इकॉनॉमिक सेक्टर्स इज डिरेग्युलेशन. तुम्हाला विनियमन करायची गरज आहे. जिथं जिथं कायदे आहेत मात्र त्यांचे काही उपयोगिता नाही आहे किंवा कायद्याच्या माध्यमातूनच जर कुठं अडथळा निर्माण होतोय शेतीला आणि उद्योगांना, तर ते कायदे काहीसे शिथिल करण्याची गरज आहे. असं डिरेग्युलेशन या वर्षीच्या इकॉनॉमिक सर्वेची जी आहे ती मेन थीम होती. तर हे डिरेग्युलेशन जर तुम्हाला आणायचं असेल, म्हणजे कायद्यांची संख्या जर तुम्हाला कमी करायची असेल, तर व्हॉट यू नीड, तुम्हाला काय पाहिजे आहे की इकॉनॉमीमधले जे ॲक्टर्स आहेत त्यांच्यामधला परस्परावर जो भरोसा आहे तो वाढला पाहिजे. आणि ही भरोसा वाढवण्याची जी प्रक्रिया आहे ती भारत सरकारने सुरू केली पाहिजे. वन्स द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्ट्स डेव्हलपिंग ट्रस्ट ऑन द इकॉनॉमिक ॲक्टर्स, तर पीपल विल ऑल्सो डेव्हलप ट्रस्ट. म्हणजे भारत सरकारने जर लोकांवर विश्वास टाकायला सुरुवात केली तर लोकसुद्धा भारत सरकारवर विश्वास टाकतील. आणि विश्वासाने चालणारी जर ही अर्थव्यवस्था असेल तर फारशा जाचक कायद्यांची तुम्हाला गरजच पडणार नाही. तर हे कायदे कमी करण्याची प्रक्रिया सुद्धा आपल्याला आता नजीकच्या भविष्यामध्ये बघायला मिळणार आहे. 2021, 22, 23 पासून वारंवार फायनान्स बिल आणले गेले आहेत आणि त्या फायनान्स बिलच्या माध्यमातून जे 2000 कालबाह्य कायदे होते ते संपुष्टात आणले गेलेले आहेत. आता पुढे सुद्धा ही प्रोसेस जी आहे मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्सिमम गव्हर्नन्सची आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळणार आहे. पण याची फारशी जरी चर्चा होत नसली तरी आपल्या डेली लाईफमध्ये याचा इम्पॅक्ट आपण पडताना दिसतोय. डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सीची जेवढी अमेरिकेमध्ये किंवा जगभर चर्चा झाली होती तेवढी भारत सरकारने हे जे काही अमूलाग्र बदल स्ट्रक्चरमध्ये आणि प्रोसेसमध्ये आणायला सुरुवात केलेली आहे त्याची फारशी चर्चा होत नाही, मात्र त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सर्वांना बघायला मिळतोय. आणि UPSCचे जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण GS पेपर 2 मध्ये आणि GS पेपर 3 मध्ये, GS पेपर 2 मध्ये तर रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन ब्युरोक्रेसी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स या सगळ्यामध्ये हा मॅटर जो आहे तुम्हाला लिहावा लागणार आहे. GS पेपर 3 मध्ये सुद्धा भारत सरकारने इम्पॅक्ट ऑफ लिबरलायझेशन ऑन इकॉनॉमी वगैरे हा जो पॉईंट आहे याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं लिहावं लागणार आहे. सो वी फाइंड दॅट की आपण 2014 पासून आपण जी काही सुरुवात केलेली आहे की कायद्यांचा किचकटपणा कमी केला पाहिजे, स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आले पाहिजे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स आले पाहिजे. तर ते मंद गतीने का होईना भारतामध्ये पण सुरू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची स्पीड अधिक वाढण्याची शक्यता आहे. तर तुर्तास एवढंच, थांबूया. थँक्यू.